समजणार ना आपल्याला म्हणून. ए म्हणजे त्या बाळ्याच्यातलं बोकड आपलं होतं वय. हो आपलं होतं, माझं होतं ती. ए ह्याच्यासाठी ना चुरून नवऱ्याच्या परस्पर असं उद्योग करायचा नाही. मी तुम्हाला विचारलं हात खाली घे, मग मी- पाणी होत्या तुला मी सांगतोय. तुम्हाला विचारलं होतं मला कुक्कुटपालन आणि शेळीपालन करायचंय, तुम्ही मला काय केलं, नकार दिला. मग मी गपचूप केलं का नाही माझ्या साठलेल्या पैशातून? हा तुम्ही बोकड नेताना विचारलं का? अरे म्हणजे बाळ्याने त्या 5,000चं बोकड मलाच खायला घातलंय वय आणि मी म्हणतो फुकट खाल्लं फुकट खाल्लं. वा वा, मी पैसे साठवले, बोकड मी आणलं आणि तुम्ही अख्खं गाव जेवण घालून आले. तू काय कमवाय तू नव्हती गप्प का? बस. बरोबर आहे त्याचं. काय बरोबर आहे? कुठे कमाई घेतोय माझ्याच खिशातलं 10-5 काढ ह्याच्यामुळे तू माझं प्रपंचाचं वाटवळ झाले. मग धापच काढून मी काय केलं, दुसरा उद्योग केला काय आहे? गेलं की काके सगळं पैसे पाण्यात पण आता. संसारासाठीच करत होते ना मी. आम्ही दुसरा काय उद्योग केला का बाळा दुसरा? सरपंच पळून गेला मी घरी जाऊन मी एकाला सुद्धा लाज वाटणार. पट्टा बंद कर. छोटू प्रणव 500 रुपये म्हणजे सगळ्याला बाळाला 500 वाटणे बसते. हो, हो. नियमाने 500 बरोबर. भाऊ तुम्हीच म्हणला की नाही द्यायचं, दिलं म्हणून सांगा. गेला मी घरी जाऊन मी एकाला सुद्धा लाज वाटणार. पट्टा बंद कर. छोटू प्रणव 500 रुपये म्हणजे सगळ्याला बाळाला 500 वाटणे बसते. हो, हो. नियमाने 500. बरोबर. भाऊ तुम्हीच म्हणला की नाही द्यायचं, दिलं म्हणून सांगायचं. नाही नाही तवाची गोष्ट वेगळी होती बाबा. तसं असतं होय, तेव्हा अधिकार म्हणला द्यायचं नाही. आमचं बाबा गावात येत नाही. नाही देत नाही. जेव्हा यायला पप्पा नाही कसं म्हणलं जा म्हणलं असत्याल. घरी सांगितलं फुकट जेवा नाही. मी बघत होतो बारकांनी तुझ्या तब्येतीच्या मानाने आहार दणकवत हा. सटार थापायचं तर हांड्या तू माझ्या सांगितलं फुकट आहे घरी, आमच्या नाही देत कोण करतो. हुज्या पैसे दे आमचं बाबा. बाळा, पैसे द्या आता मग बघितलं ना म्हणजे मी पैसे गोळा मला नाही पाहिजेत, मी ह्याला देणार. भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण 2-3 तुकडे मला दिलेत नुसतं खायला आणि मी नुसता रसाच पिलोय. त्यापेक्षा मी हॉटेलात जेवलेला असतो तर बरं झालं असतं, जेवलो असतो तर. अरे अडचणीच्या काळात जरा एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत असली शिकवण कधी ऐकली का नाही तुम्ही? बरे आम्ही बाळ जा पैसे घेऊन ये मंडळीकडून तुझ्या जा. आम्ही भाऊ घरातल्या घरात कसलं पैसे असतात आता? बरोबर घरात पैसे कसं मागणार ना. बरोबर आहे, खाण्याची दुनिया बरोबर असती ग. आता गाणं तुला कसं मागणार, तुला मागणार कसं? आमच्याच पैशावर गाव गाव जेवलं बाबा अक्का तुम्हाला. बाक ती काय बी असल मी बाळाला सुट्टी देणार नाही. माझंच बोकाड मलाच खायला घातलंय वय. रामभाऊ असं तापून चालतंय का? आता चूक तुमची आहे. सुभाषराव माझी काय चूक बीक नाही, बाळाला सुट्टी नाही. भाड्याने माझ्याच बायकोने पैसे दिलेलं बोकाड. पण ते म्हणत होता नेऊ नका रामभाऊ. कशा सोडून नेलं उद्याने तुम्ही? तुम्ही पण खा खाल्लं, जांभळी खाली आम्हाला झोपून घरी गेलाय वय निघून. तुम्हीच म्हणला नाही आला तसं बासराव माझ्यासारखा माणूस नाही, मी येणार नव्हतो. मला काय माहित नाही, मला 500 रुपये द्यायचं वर्गणी तुम्ही. माझा काय संबंध आहे वर्गणी द्यायचं काय तुम्हाला? खायला कसं संमत होता? आमच्या जेवाय